गुरुवे नमः। मला लाभलेल्या सर्व गुरूंच्या चरणी ही प्रार्थना अर्पण करून मी येथे उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद व आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आता इयत्ता पहिली व दुसरीची मुलं महाभारतातील एक प्रसंग सादर करणार आहे। तर महाभारत कोणी कोणी बघितले? कुणाला माहिती आहे महाभारताची कथा? ठीक आहे। तर महाभारतामध्ये राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र म्हणजे कौरव आणि राणी कुंतीचे 5 पुत्र म्हणजे पांडव असे हे सर्व राजकुमार गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात शिकत होते। पूर्वीच्या काळी राजकुमारांना गुरूंच्या आश्रमात ठेवलं जायचं शिक्षणासाठी। मग त्यावेळेला या कौरवांना व पांडवांना गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात शिक्षा प्राप्त करण्यासाठी पाठवले होते। त्याबरोबर गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा हाही शिक्षण घेत होता। पण सर्वजण आपापल्या कलेमध्ये तरबेज होते, पण तरीही गुरु द्रोणाचार्यांना सर्वात प्रिय असा शिष्य होता तो म्हणजे अर्जुन। मग सर्वांना त्याच्याबद्दल ईर्ष्या व्हायची की हाच का आपल्या गुरूंचा सर्वात प्रिय आहे, हाच का सगळ्यांना जास्त आवडतो, आम्ही एवढी मेहनत घेतो पण हाच का त्यांना आवडतो। मग तो त्यांचा लाडका का होता किंवा प्रिय का होता हाच प्रसंग सादर करण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरीची मुले येथे एक प्रसंग सादर करत आहेत। राजकुमारों, इस वृक्ष में एक पक्षी रूपी यंत्र है जो तुम सबका लक्ष्य होगा। ये दृश्य जी गुरुदेव, लक्ष्य साधो। क्या देख रहे हो? आकाश और पृथ्वी? नहीं दुर्योधन, जी गुरुदेव, इस वृक्ष पर एक पक्षी है। जी गुरुदेव, लक्ष्य साधो, जो आज्ञा गुरुदेव। क्या दिखाई दे रहा है? पत्तियों में छुपा हुआ एक पक्षी गुरुदेव। बाण चलाओ। नहीं जी गुरुदेव। अश्वत्थामा, जी गुरुदेव, लक्ष्य साधो, जो आज्ञा गुरुदेव। क्या दिखाई दे रहा है? आपके चरण, वृक्ष और पत्तियों में छुपा हुआ यंत्र। ठीक है, जाओ, जो आज्ञा गुरुदेव। अर्जुन, जी गुरुदेव, लक्ष्य साधो, जो आज्ञा गुरुदेव।
क्या दिखाई दे रहा है? मुझे तो केवल पक्षी का सिर ही दिखाई दे रहा है। और अब? मुझे तो केवल पक्षी की आंख ही दिखाई दे रही है गुरुदेव। ठीक है वत्स, धनुर्धर को उसके लक्ष्य के अतिरिक्त कुछ दिखाई नहीं देना चाहिए। आपका ये शिष्य क्षमा चाहता है गुरुदेव। तुम तो मेरा जीवन प्रकाश हो पुत्र, परंतु ईर्ष्या करना अच्छी बात नहीं है, क्योंकि ईर्ष्या मनुष्य के गुणों को कीमत के भांति चाट जाती है। द्रोण के उत्तराधिकारी तुम हो, परंतु द्रोणाचार्य का सर्वश्रेष्ठ धनुर्धर शिष्य ये कुंती पुत्र अर्जुन होगा। This day is also known as
प्रथम गुरु आई बाबा, प्रथम गुरु आई बाबा, ज्यांनी केले आम्हा सत्याच्या पायावर उभा, ज्यांनी केले आम्हा सत्याच्या पायावर उभा. शाळेतले शिक्षक माझे निरंतर गुरु, शाळेतले शिक्षक माझे निरंतर गुरु, ज्यांनी केले आमच्या शून्यातून विश्वश्रू, ज्यांनी केले आमच्या शून्यातून विश्वश्रू. ज्यांनी मला दिले, ज्यांनी मला दिले कडक नकडक ज्ञान, कडक नकडक ज्ञान. अशा माझ्या सर्व गुरूंना, अशा माझ्या सर्व गुरूंना माझा प्रणाम, माझा प्रणाम, माझा प्रणाम. थँक्यू ऑल माय फ्रेंड, थँक्यू व्हेरी मच. तसेच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा सहभाग घेऊन या कार्यक्रमाची अजून रंगत वाढवली. म्हणूनच मी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि दोन्ही मुख्याध्यापिका, आमच्या मुख्याध्यापिका गीता मॅडम यांचे या सगळ्या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं, या सर्वांचे मनपूर्वक शत शत आभार मानते. आणि शेवटी एवढेच